आणि नाशिकमधूनच आणखी एक बातमी आहे। आधी पाऊस पडत नव्हता म्हणून नाशिककर चिंतेत होते आणि आता पाऊस पडला तर खड्ड्यांमुळे नाशिककर त्रस्त आहेत। विशेष म्हणजे औद्योगिक वसाहतींमधले रस्ते इतके खराब झालेत की उद्योजक आता आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत। थेट जिल्हाधिकाऱ्यांकडेच उद्योजकांनी तक्रार केली आहे। महानगरपालिकेकडून यावर्षी रस्ते देखभालीसाठी तब्बल 60 कोटींची तरतूद करण्यात आली। मग पैसे गेलेत कुठे हा प्रश्न आहे। रस्त्यावर पडलेले भले मोठे खड्डे, त्यातून कशीबशी वाट काढत जाणारे वाहन चालक, ठिकठिकाणी तयार होणारी वाहतूक कोंडी, हे सगळे चित्र आहे नाशिक शहरातील अंबड औद्योगिक वसाहतीमधील। नाशिकमध्ये गेल्या 4 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू होती। याच पावसामुळे महापालिकेच्या कारभाराचं पितळ उघडं पडलंय। मात्र खराब रस्त्यांमुळे उद्योजकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। तर आज जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिलेले आहेत की मी स्वतः पाहणी करतो आणि तातडीने त्याची डागडुजी करावी असं सांगितलेलं आहे। आणि यावर जर कार्यवाही नाही झाली तर निश्चितच तिन्ही औद्योगिक संघटना मिळून याच्यावर विचार करून पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल। नाशिक शहरात अंबड आणि सातपूर ही मुख्य औद्योगिक वसाहत आहे। जवळपास 3000 कंपन्या या परिसरात आहेत। रोज या परिसरातून हजारो कामगार ये जा करतात। या कामगारांसह मालवाहतूक करणारी अवजड वाहनं असतील किंवा मग स्थानिक नागरिक, यांना या रस्त्याच्या दुरवस्थेचा मोठा फटका बसतोय। मेन रोड इंडस्ट्रीचा आहे, अंबड इंडस्ट्रीचा तो मेन इंडस्ट्रियल रोडवरती उभं आहेत आणि हा रोडची तुम्ही परिस्थिती बघत आहात। प्रत्येक जे ट्रॅफिक जे काही आहे, टू व्हीलर जे काही आहे, ते तुम्ही एवढे मोठे खड्डे आहे आणि आपण 5 ट्रिलियन इकॉनॉमीची गोष्ट करतो आहे। हे वर्षानुवर्ष ही खड्ड्याची परिस्थिती अशीच आहे। ह्याच्यात फक्त नेहमी फक्त येऊन थोडी माती टाकतात आणि ते रिपेअर करतात। त्याला रिसर्फेसिंगची कंप्लीट कॉन्क्रीट रोडची गरज असतानाही आपण हे टेम्पररी हे काम करतोय। मॅक्सिमम GST रेव्हेन्यू इंडस्ट्रीवरनं येतो आहे। आपण कसं हे पुढे जाणार? आणि हे फक्त ही परिस्थिती रस्त्याची जी काही आहे ती महाराष्ट्र आणि नाशिक जिल्ह्यात ही सर्वात वर्स्ट परिस्थिती आहे। आपलं डेव्हलप नाशिक असून ही ह्याच्यामुळे आपला इंडस्ट्रियल लॉस होतो, ट्रान्सपोर्ट जास्ती होतं, मग सेफ्टी ऑफ जे काही व्हेकल्स आहेत, हे सगळे जे काही मुद्दे आहेत, सेफ्टी इकडे किती ॲक्सिडेंट्स होतात, या सगळ्यांची सरकारने आणि या महानगरपालिकांनी नक्कीच लक्ष दिलं पाहिजे आणि इमिडिएटली तातडीने ह्याच्यावरती कार्यवाही परमनंट केली पाहिजे, टेम्पररी नाही। ही या सगळ्या उद्योजकांची मागणी आहे। मेडिसिन अप डाऊन करतो, येण्याचा त्रास आहे। रोज दिवसेंदिवस ॲक्सिडेंट होत असतो। दुपार संध्याकाळ पाण्यात जावं लागते। तिथून त्याला रोज सर्व ॲक्शन करावं लागतं। खड्ड्यांचे प्रमाण खूप वाढलं आहे MIDC इंडस्ट्रीच्या प्रमाणामध्ये। त्याचा फार त्रास कंट्रोल मी जाईल ते लवकरात लवकर दुरुस्ती करावी मकान मागे। आधी पाऊस पडत नव्हता म्हणून नाशिककर चिंतेत होते आणि आता पाऊस पडल्यानंतर खड्ड्यांमुळे नाशिककर त्रस्त झालेत। 3-4 दिवसांच्या पावसानंच रस्त्यांची चाळण झाली आहे। खड्ड्यांमुळे अपघाताचं प्रमाणही वाढलंय। विशेष म्हणजे रस्त्यांच्या देखभालीसाठी चालू वर्षात तब्बल 60 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं समोर आलंय। त्यामुळे महापालिका करते तरी काय असा प्रश्न उपस्थित होतोय। खड्ड्यांच्या संदर्भात एक्झॅक्ट अशी फिगर नाही, परंतु आम्ही प्रत्येक उपअभियंता आणि कार्यकारी अभियंत्यांना ज्या व्हॉट्सअप ग्रुप आणि आमच्या रिड्रेसल सिस्टीमला जे काही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत, त्या तक्रारीच्या अनुषंगाने आपल्याला माहिती देता येईल। खड्ड्यांसाठी आपण दरवर्षी जे काही देखभाल दुरुस्तीचं हेड आहे, त्या देखभाल दुरुस्तीच्या हेडमधून आपण जवळपास त्याच्यामध्ये मटेरियल सप्लाय करणं असेल किंवा देखभाल दुरुस्ती आहे, त्या देखभाल दुरुस्तीच्या हेडमधून जवळपास 40 ते 50 कोटी रुपये जी आपण तरतूद केलेली आहे, त्या तरतुदीमधून आपण देखभाल दुरुस्तीची कामं करत असतो। दरवर्षीच पावसाळा आला की रस्त्यांवर भले मोठे खड्डे नजरेस पडतात। पावसाचा आनंद घेणं दूरच, पण सुखरूप घरी पोहोचू की नाही याच धास्तीमध्ये नागरिक रस्त्यावरून प्रवास करतात। कॉलनी रस्ते असो, औद्योगिक वसाहत असो किंवा मग शहरातील प्रमुख रस्ते, नाशिक शहरातील सर्वच रस्त्यांची अक्षरशः वाट लागली असून यामुळे महापालिकेच्या कारभारावरच खरं तर संशय व्यक्त केला जातोय। महापालिकेचा निधी खरं तर जातो तरी कुठे हाच प्रश्न आता उपस्थित होत असून या सर्व कारभाराची चौकशी होणं हे आता गरजेचं आहे। कॅमेरामॅन विकी पवारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।